11वी ऑनलाईनची प्रवेश प्रक्रिया अजूनही सुरू आहे आणि शिक्षण चालकांना, शिक्षण संस्था चालकांना या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारच्या ॲडमिशन्सचे अधिकार ठेवण्यात आलेले नाही आहेत. शिक्षण चालकांची या संदर्भात, शिक्षण संस्था चालकांची या संदर्भातली भूमिका काय आहे हे आत्ता जाणून घेण्यासाठी आत्ता आपल्याबरोबर आहेत ठाणा कॉलेजचे अध्यक्ष डॉक्टर विजय बेडेकर सर. आत्ता ज्यावेळेस आपलं एक चिंतन चालू होतं, भाषण चालू होतं, त्यावेळेस खूप उद्विग्न असलेलं तुम्ही मला आढळलात. काय नेमकी परिस्थिती आहे, काय सांगाल? तुम्ही आत्ता म्हणालात की 11वीच्या प्रवेशाच्या संदर्भामध्ये मला सांगा, या संदर्भामध्ये असा कुठला घटक हा समाधानी आहे? जर का तो समाधानी नसेल तर का समाधानी नाही आहे? आपण शिक्षण संस्थांबद्दल बोलू. शिक्षण संस्थांना अजूनपर्यंत 11वीच्या प्रवेशाकरता फक्त 5% जागा दिलेल्या आहेत. म्हणजे 95% जागा या त्यांच्या मेरिटप्रमाणे द्याव्या लागतात. त्या संदर्भात कोणाचाही विरोध असण्याचं कारण नाही, कोणीही विरोध करू शकत नाही आणि ही चांगली बाब आहे. त्याच्यात 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की आज ही 4थी 5वी राऊंड झालेली आहे, तरीही मुलं अजूनपर्यंत प्रवेश घेत नाही आहेत. आणि एवढं करून आज काही हजारांनी जागा 11वीच्या खाली राहणार आहेत. मला तुम्ही सांगा की या संदर्भामध्ये कदाचित 20 वर्षापूर्वी ज्या गोष्टी आवश्यक होत्या की काही ज्यांना पात्रता आहे अशा पात्र विद्यार्थ्यांना हव्या त्या महाविद्यालयातनं जागा मिळत नव्हत्या, तशी परिस्थिती आज राहिलेली नाही आहे. आज डिमांड आणि सप्लायमध्ये आज जास्त जागा, जास्त शाळा या उपलब्ध झालेल्या आहेत. आणि त्या जर का झाल्या असतील तर कुठलीही व्यवस्था ही संपूर्णपणे समाधान देऊ शकणार नाही आहे. आता अशा वेळेला या सगळ्या व्यवस्थेचे प्रमुख अँकर ज्याला म्हणू, जे महत्त्वपूर्ण शैक्षणिक संस्था आहेत, चालक आहेत, त्यांना संपूर्ण त्या बाजूला सारायचं किंवा त्यांच्यावरती नाना प्रकारचे आरोप करायचे आणि त्यांना बाजूला ठेवून प्रवेश करा, आम्हाला काही म्हणायचं नाही. पण त्याच्यामध्ये कोणी समाधानी आहे का? परत या संपूर्ण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता. आमूलाग्र बदल मी ऑनलाईनचं म्हणत नाही, ऑनलाईन पद्धत चांगली आहे आणि अवश्य ती राबवली गेली पाहिजे. फक्त हा जो 5-5, 6-6 राऊंडपर्यंतचा प्रकार आहे तो नक्की थांबवला पाहिजे. एक्झॅक्टली, हा जो थांबवला पाहिजे तुम्ही म्हणताय, याच्यामुळे काय इफेक्ट्स होत आहेत? एक संस्था चालक म्हणून तुम्हाला काय इफेक्ट्स दिसत आहेत विद्यार्थ्यांवर आणि शिक्षण संस्थांवर? नाही, विद्यार्थ्यांवरती तर प्रचंड मोठ्या प्रमाणावरती ताण येतो आहे. आता शालेय वर्ष जे असतं ते चालवूनसुद्धा काही आठवडे होऊन गेलेले आहेत. आपण चांगल्या शिक्षणाचं बोलत असतो. मला सांगा, आजकालच्या या शिक्षण पद्धतीमध्ये 15-15 दिवस, 1-1 महिना त्या विद्यार्थ्याचं जाणं केवळ त्याच्या प्रवेशाकरता ही नक्कीच बाब स्वागतार्ह नाही आहे. बरोबर आहे. जवळपास आज 26-27 इनफॅक्ट आज 2 तारीख आलेली आहे आणि 2 तारखेला 2 ऑगस्टपर्यंत सुद्धा प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. नेमकं याच्यावर सरांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे, काय सांगाल? की काही थोड्या शाळा किंवा काही प्रमाणात विद्यार्थी यांच्याकरता संपूर्ण हजारो आणि लाखो विद्यार्थी आणि काही शेकड्यांनी शाळांना याच्यामध्ये सफर व्हायला लागत आहे. बरोबर आहे ना? हां. आणि आजही आपण ठाणे जिल्ह्यापुरतं ठाणे जिल्ह्यापुरतंसुद्धा आज या नवीन निघालेल्या शाळा आणि इकडे मुलं प्रवेश घेत नाही आहेत किंवा त्यांना प्रवेश पुरेसे मिळत नाही आहेत. काय त्याची जबाबदारी, कोण त्याची जबाबदारी घेणार मला सांगा? आणि मला अजून हे गोष्ट लक्षात येत नाही की 11वी 12वीच्या परीक्षा या विद्यापीठ किंवा सरकारी माध्यमातून घेतल्या जातात. आता त्याचा अभ्यासक्रम तोच आहे, त्याचे प्रश्न तेच आहेत, परीक्षा पद्धत तीच आहे. जर का चांगलं शाळा आणि वाईट शाळा याचा आपणच जर का शिक्कामोर्तब करणार असो, आपणच शिक्कामोर्तब करतो आहे ही शाळा चांगली, बरं ती शाळा चांगली काय आहे त्याला काही त्याला क्रेडिट द्यायला तुम्ही तयार नाही. एखादी शिक्षण संस्था जर का चांगल्या प्रकारे शाळा चालवत असेल तर ती चांगल्या प्रकारे चालवलेली शाळेच्या प्रवेश देण्याचा अधिकार मात्र सरकारने घ्यायचा आहे. म्हणजे ज्यांनी कष्ट करून, ज्यांनी मेहनत करून चांगल्या शिक्षणाचा दर्जा सांभाळलेला आहे ते सगळे चोर आणि अशा प्रकारे प्रवेश देणारं यंत्रणा मात्र चांगली. मला अजून हा गोंधळ काही कळत नाही आहे. माझ्या मते हेच सगळे मंडळी तुमच्याकडे रेकमेंडेशन्स पाठवत असतात, चिठ्ठ्या पाठवत असतात, काय सांगाल? तुम्ही मला फार कठीण प्रश्न विचारले आहेत, तरी पण मी तुम्हाला उत्तर देणार आहे. माझ्याकडेच नाही, तुम्ही कुठल्याही मुख्याध्यापकाकडे जाच आणि त्या मुख्याध्यापकाला तिथल्या राजकीय नेतृत्व, राजकीय पक्ष, सरकारी कार्यालय
मंत्रालयात सकट सगळ्यांकडनं किती चिठ्ठ्या आल्यात ते विचारा, त्याचा एक तुम्ही आढावा घ्या. आता 11वीच्या परीक्षा जर का ऑनलाईन आहेत तर कुठल्या अधिकाराखाली कुठला प्राध्यापक किंवा कुठला प्रिन्सिपल हा ॲडमिशन देऊ शकणार आहे? देऊ शकतो का? मग ही चिठी काय येते, काय सांगत येते, काय करा म्हणजे तुम्ही ॲडमिशन द्या? काय करायला काही करायला सांगत नाही. 5% जो काही यांचा कोटा असतो त्यातनं तुम्ही द्या. पण यावेळेस तो कोटा पण नाही माझ्या मते. नाही, कोटा आहे तो, पण त्या कोट्याला सुद्धा एकदा तुम्ही तो कोटा दिलेला आहे ना, 5% आहे. तुम्ही कोणी 6% केला तर त्याला शिक्षा द्या, पण जो 5% कोटा आहे तो सुद्धा सन्मानाने द्यायचा नाही. आज त्याची लिंकसुद्धा काही दिवस बंद आहे. काय बंद आहे? मी 5%च्या वरती 6% जर का घेतला तर तुम्ही कॅन्सल करा ना. पण ओव्हरऑलच जे काही डोनेशन्स आकारले जातात, ज्या काही माल प्रॅक्टिसेस होतात हे म्हणणं आहे, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत असं सरकारचं म्हणणं आहे. नाही, माल प्रॅक्टिस मला अजून कळलं नाही. तुम्ही असं धरून चाला, त्या संस्थेने 46-50% वाल्या मुलाला शिक्षण दिलं, ही माल प्रॅक्टिस आहे. मग त्याच्याकडनं पैसे घेतले, ही माल प्रॅक्टिस आहे. नाही, पण 85%ला नाकारून 45%ला दिलं ही माल प्रॅक्टिस असं त्यांचं म्हणणं. 85%ला कधीही नाकारलं जात नाही. ज्या चांगल्या संस्था आहेत त्या संस्थांना चांगले विद्यार्थी मिळतात आणि चांगले विद्यार्थी तिथे जातात. हवे असल्याने जातातच. हा प्रश्न फक्त 5%च्या बाबतीत होऊ शकतो. आणि ह्या 5%च्या संदर्भामध्ये हे कारण पुढे करून त्या असलेल्या संस्थांची अडचणी असतात, समजून घ्या. त्या संस्थांना मदत केलेली लोकं असतात, आर्थिक मदत केलेली लोकं असतात, त्यांचे 5 स्टुडंट्स असतात, शिक्षक असतात, शिक्षकेतर कर्मचारी असतात, ज्यांच्या मदतीने त्या शाळा उभ्या राहिलेल्या असतात. अशा प्रकारची लोकं येऊन उभी राहिली आणि त्यांना जर का प्रवेश देण्याकरता त्या सीट्स दिल्या असतील त्यात गैर काय? आणि मी तुम्हाला दुसरं महत्त्वाचं सांगतो की हा सुद्धा आपण जो काही होली करून ठेवलेला आहे की डोनेशन घ्यायचं नाही. मला तुम्ही सांगा, तुम्ही कुठलीही गोष्ट अव्यवहार्यपणे राबवली गेली, कुठलाही कायदा हा अव्यवहार्यपणे जर का मांडला गेला तर तो कधीही यशस्वी होऊ शकत नाही. आज तुम्ही सांगा 5% आहे किंवा काय इतकं डोनेशन घ्यायचं त्याची रिसीट द्या. आज तुम्ही ते इलिगल केल्यामुळे जी काही डिलिंग्स होत असतील ती अंडर द टेबल होत असतील, मग तुम्हाला ती चालतात का? उलट तुम्ही ती रेग्युलराईज करा. प्रत्येक जर का ती संस्था असेल तर त्यांनी जर का रिसिटेड पैसे घेतले तर त्याचा अकाउंट द्यायला लागतो. मग हे तुम्हाला नको आहे का? आणि हे 5%च्या वरती तो करू शकत नाही. म्हणजे 5%च्या बाबतीत कोणाला प्रवेश द्यायचा हे त्या संस्थेला ठरवून द्या. तो त्याच्या पलीकडे काही करू शकत नाही आहे. 95% प्रवेश हे त्या पात्रतेप्रमाणेच मिळाला पाहिजे, त्याच्या मी संपूर्ण त्या बाजूचा आहे. ते ऑनलाईन मिळायला पाहिजे 2 ते 3 राऊंडमध्ये, याच्या मी संपूर्णपणे बाजूचा आहे. पण हा प्रकार जो चालू आहे तो नक्कीच त्रासदायक आहे. एकंदरीत आणखी एक बॅरियर टाकलेलं आहे आणि ते म्हणजे जे एक्झिस्टिंग स्टुडंट आहेत त्यांच्यापैकी पूर्वी मोठ्या प्रमाणात एक्झिस्टिंग स्टुडंट्सना ॲडमिशन देण्याची परवानगी असायची, आता माझ्यामध्ये ती कमी केलेली आहे. आता बघा, आम्हाला 20% मुलांना द्यायला, इनहाऊस म्हणतात त्याला, 20% मुलांना तुमच्या महाविद्यालयात प्रवेश द्या, कनिष्ठ महाविद्यालयामध्ये. मला सांगा, आज म्हणजे आपण ठाण्याचं घेतलं तर एक 25-30 वर्षापूर्वी हे आपलंच एक महाविद्यालय होतं म्हणा, किंवा आणि कुठलं तरी ज्ञानसंस्था आलेलं होतं आणि एखाद दुसरं आलं असेल. आज ठाण्यातल्या प्रत्येक शाळेची, प्रतिष्ठा नाही, प्रत्येक शाळेची हे कनिष्ठ महाविद्यालय आहे. प्रत्येक शाळेची 80 ते 90% शाळांची कनिष्ठ महाविद्यालय आहेत. आता मला सांगा, हा जो सगळा अभ्यासक्रम आहे हा तुम्ही 10वीपर्यंत 10 वर्ष जी मुलं मुली एकत्र असतात ते पुढचे 2 वर्ष राहू शकत नाहीत. त्यांना तुम्ही सांगा, उलट आम्हाला हे कंपल्शन करा की 80% प्रवेश हे तुम्ही, जसं आता 20% आहे तसं 80% प्रवेश हे आमच्या मुलांना आम्ही द्यायला पाहिजेत. यात त्या मुलांनी मग प्रवेश घेतला नाही तर ती त्याची जबाबदारी आहे, सरकारची नाही किंवा बाकी कुठल्याही व्यवस्थेची जबाबदारी नाही. तो त्याच्या मर्जीने तिथे ॲडमिशन घेत नाही आहे. आता ज्या शाळेमध्ये तू 10 वर्ष राहिलास तिथे 1 वर्ष किंवा 2 वर्ष करण्याकरता तुला जर का वाटत नसेल राहू नये, तुझी स्वेच्छा आहे आणि दुसरीकडे ॲडमिशन मिळू शकते. म्हणून 20%मध्ये तुम्ही मेरिट लावून ते ॲडमिशन करा, द्या. पण 80% द्या. आत्ता ह्यातला 80% प्रॉब्लेम सुटेल. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका, 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ. एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न,
कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 022-2530-4837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. डॉक्टर विवेक लोलगे यांचे आयुर्वेदिक क्षारसूत्र चिकित्सालय. पाइल्स, फिस्ट्युला, फिशरसाठी अत्यंत गुणकारी अत्याधुनिक ओझोन थेरपीने उपचार. डॉक्टर विवेक लोलगे यांचे आयुर्वेदिक क्षारसूत्र चिकित्सालय, सरस्वती शाळेच्या मागे, पाचपाकडी, ठाणे. दूरध्वनी क्रमांक 022-2530-5723. डॉक्टर विवेक लोलगे. किटी चॅरिटेबल ट्रस्टद्वारा हृदय रुग्णांसाठी एक अनोखी भेट. केअर वेलनेस EECP सेंटर. हृदय रुग्णांना वरदान ठरणाऱ्या EECP थेरपीद्वारे अँजिओप्लास्टी आणि बायपास टाळा. केवळ 1 महिन्यांची थेरपी. USA FDA प्रमाणित अत्याधुनिक उपकरणाद्वारे मिळवा सुदृढ हृदय आणि आनंदी जीवन. केअर वेलनेस EECP सेंटर. मगाशी तुम्ही ठाणे महानगरपालिकेच्या शाळांचा सुद्धा एक मुद्दा मांडला की महानगरपालिकेच्या शाळांवर जेवढे पैसे खर्च केले जातात, जेवढं बजेट आहे त्याच्यापेक्षा अर्ध्या बजेटमध्ये मी शाळा चालवून दाखवू शकतो. काय सांगाल? हे खरं आहे. आज महापालिकेच्या ठाणेच काय आणि कुठल्याही असतील त्या शाळांची परिस्थिती बघा, आणि ती परिस्थिती अगदी फार सुंदर आहे असं मी गृहीत धरतो. पण त्या स्वतः महापालिकेच्या कर्मचाऱ्यांपासून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींची मुलं त्या शाळेत का जात नाहीत? मग हा एवढाच माझा प्रश्न आहे की तुमची मुलं त्या शाळेत घालायला तुम्ही तयार नाहीत, बाकीच्या लोकांनी मात्र त्या शाळेमध्ये मुलं घालायची. मग का? त्याचं कारण शोधा, म्हणजे तुम्हाला कळेल की त्याचा दर्जा सुमार आहे. नुसताच त्याच्या पायाभूत सुविधांचा नाही, शिक्षणाचा सुद्धा द्या ते माझ्याकडे. तुम्हाला चांगल्या सुविधांचं, चांगल्या शिक्षकांचं शाळा आम्ही चालवून दाखवतो. सर, आता मगाशी तुम्ही जे काही विषय मांडलेले आहेत की खूप मोठ्या प्रमाणात उशीर होतो आहे, हे सगळे विषय तुम्ही शिक्षण मंत्र्यांपर्यंत नेलेले आहेत? नाही, मी शिक्षण मंत्र्यांपर्यंत स्वतः गेलेलो नाही आहे. पण मला माहिती आहे की हे विषय ज्या माध्यमातून, ज्या व्यवस्थेतनं मांडायचं तिथनं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, अजूनही मांडतो आहे. आणि तुम्ही आता विचारलं म्हणून सांगतो, याच्या आधीचा माझा दिशाचा आग्रह की सरकारीकरण शिक्षणाचे हा तुम्ही वाचा, आणि या संदर्भात ज्याला काही म्हणायचं आहे त्यांनी तो वाचावा. तो ऑनलाईन पण आहे. मी माझं सगळं म्हणणं त्यात मांडलेलं आहे. तर हे होते डॉक्टर विजय बडेकर. खूप उद्विग्न आहेत ते या सध्या जे काही सिस्टममध्ये ज्या काही गोष्टी होत आहेत त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात उद्विग्न आहेत, आणि म्हणून आता मी त्यांच्याशी संवाद साधायचा प्रयत्न केलेला आहे. सर, आमच्याशी बोलत त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 750-6946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर.